तोंड The strongest. हे यश 2 मिनिटापेक्षा जास्त कर. तोंड पेरूची वाडी लस्सी पेरू लस्सी कशी आहे? मस्त मस्त. हे झोपतोय. ये ना आता वरच. माणसं आहेत ना ती समाजाला कलंक आहेत. समाजाला कलंक असली माणसं. पोट दाखव पोट. कमी खाल्लंय कमी खाल्लंय. चल चल बाय. पोटासाठी हो, हो. सगळं काही चालू आहे. हो येतो येतो. म्हणताना पोटाचे हाल करून चालणार कसं? हा, जेवण येणार. करतोय पोटासाठी करतोय ना आपण काम धंदे सगळं काय. पोटासाठी आणि हा, ठीक आहे. मग पोटाचे हाल करून चालणार कसे? म्हणून तुला काय म्हणायचं? हाय. आता जेवणार. हाय एक जेवण प्रमोशन करतोय. नाही, आपल्याला जेवणच vlog आहे. पल्सर सोल्ड हा. करायचे आहे. हे बघा इकडे 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 तुला बोलायचं आहे. मग याला पण घे ना ओनरला. अरे ओनरला आपल्याला हा पल्सर सोल्ड करायचे आहे. सॉल्ट. हा आहे आहे सॉल्ट सॉल्ट. अरे म्हणजे विकायचे विकायचे. थोडस कसं आता आता जरा घसा चुकलाय ना वरून. वेट 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 ब्रो. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. तर चला रेडी वगैरे झालं आम्ही आता. आणि आता निघतोय नेक्स्ट लोकेशनला. तर नेक्स्ट लोकेशनवर पोहोचू आणि तिकडे भेटूया. येस बाय बाय. चलो बाय. बघा भारी स्प्रे वगैरे. आपण आलोय पेरूच्या बाग मध्ये. पेरूची बाग पेरूची वाडी सॉरी पेरू पेरू छोटे पेरू नाही छोटे पेरू. पेरूची वाडी पेरूची वाडी. पेरूचं सामान सगळं. पेरूच्या वाडीमध्ये आलो आता. थोडं बघूया इथे फिरूया वगैरे. आधी टेबल बुक करू मग आपण पेरूची वाडी. इथे खूप असं बघण्यासारखं आहे. लहान पोरांना नक्की घेऊन या इथे. म्हणजे कसं ते खूप एन्जॉय वगैरे पण करतील. मजा येईल त्यांना खेळायला. थोडं गेम खेळायचा आहे काय? प्रत्येकाला एक गेम ना कुठला तसं लहानच आहे. करायला काय अर्थ आहे? ट्राय कर. पहिलं गिफ्ट काय विचार. पैसे मात्र अभय दिला स्पॉन्सर. चला आपण मॅचिंगचा गेम करतो. 2 चान्स आहे. 100 2 चान्स. गिफ्ट पण आहे गिफ्ट. रोहन स्टार्ट. एक पण आहे लिहून घे. गिफ्ट भेटेल. एक पण आवडला एक पण आवडला. ये बघा बघा बघा. आम्ही 4 पकडले 5 पकड 5 पकड. लेफ्ट साइड एक गेला एक गेला. तो पण म्हणला. खाली खाली बस. खाली बस.
दोन नंतर आलं दोन बघायचे. जा घरला घरी जा घरी जा दोन पकडले. घरी जा घरी जा चपले तुझा दोन होता पकड. दोन पकडले. हे तर पकड हे तर पकड हा पकड हा कुठं बेकार हरलोय बेकार. रोहन पेक्षा बेकार हरलोय. रोहन पेक्षा बेकार. माझ्यापेक्षा मी करतो इकडे फक्त दोन. तुझ्या तोंड होतो काय करायचं? बेकार हरलोय भाई. लहान पोरांना घेऊन या. चांगले इथे गेम्स वगैरे आहेत. लहान पोरं खूप मजा करतील खेळायला. हे केतन कर. अरे काय काय आयटम आहे तिथं विचार. अरे फक्त घालायचं आणि तो गेम चालू करणार. हे चालू झालंय ना हलव त्याला. केतन मर्द आहेस. घाबरू नको. यश पण आहे अंदर. आई ग बाई डोकं दुखायला आलंय. अरे तू हलव ना. नेक्स्ट यश आहे. पडेल पडेल पकड. नाही कोण आहे माणसा. गेलायस कुठे तू. गेलायस कुठे. तू हात सोडलास की पडणार. चला केतनची बारी झाली आहे. आता आपल्या यशची बारी आहे. तोंड अरे तू नको पकडूस. आपण काय नाही करत आहे. कान फाटेल. सरतोय. आणि हे पाडेल तू पडलं तर आता. गाडी चढत तुझ्या वजनात नाही चढत आहे ती गाडी. स्टेरिंग सोडायची नाही. हेवी ड्रायव्हर आहेस तू. वरडायचं आहे पण कसं वरडेल. आई चल चल. आता गहू रेडा गौरेडा रेड्यावर बसणार आहे. काय नाही केलंय. चल मित्रा माफ करा रेड्याला बसवतोय. जरा सांभाळून घे. माझ्या पायाला परत लागला. हा तर उचलून नेऊ. 5 जण आहे आम्ही. अरे आत्ताच चढता येत नाही. चढ. हा. The strongest. अजून एक
चल चल एकदा चल तुला एक चान्स दिला त्यांनी अजून तेव्हा त्यांनी काकीने दिला एक चान्स पडलास तर बाहेर आहे पकड पडलास तर बाहेर आहे रेड्या रे रेड्या यश आला गुल पडलाय दुसरा गुल. रेड्यावर रेडा ते कोल्हापुरात गौरेड माहिती आहेत का? त्यातलाच एक प्रकार आहे. पण मुंबईचा आहे पण मुंबई जातो. आता हे धर व्यवस्थित. आताच फाटलंय रे हे यश 2 मिनिटापेक्षा जास्त कर. आता पडलास तर गेले पैसे 50. हा, गेले. घालू नको. हे गाणं बघ कोणतं लागलं पांडा येईल मग पडणार आहे हा झोप खाली. आता गेलेला नाही गेला बरोबर आहे पैसे वसूल. सनीपेक्षा जास्त आहे एका सनीपेक्षा कमी ना. बरोबर आहे भाई. एक नंबर बरोबर आहे. काय म्हणता हाय इकडे पड या साईडला पड पड नको बरोबर आहे. भाई स्पीड वाढवा मॅडम तुम्हाला मी आवाज करा म्हणून. गेला गेला नाही गेला. स्पायडरमॅन क्या बात है लगेच पडला सगळ्यात जास्त मी आहे भाई डेंजर वाट लागली भाई गोल फिरून चक्कर यायला लागली चक्कर. आणि आता रोहन आणि अभय रील बनवणार आहेत भाई. रेडी स्टार्ट येऊ दे. काय फक्त जाऊन उभे होते काय डान्सच नाही केला पाहिजे यांनी. यश तरी चांगला नाचला असता भोजपुरी गाण्यावरती काहीतरी. काय चला एक लास्टचा गेम खेळूया. किती मिनिटामध्ये 1 मिनिटात एक लास्ट कोण खेळते यश. लास्टचा गेम खेळूया यशसाठी फक्त यशसाठी. हा गेम खेळूया आणि जाऊया मिसळ खायला. यशवर अन्याय भूक लागले कारण की सगळ्यांना भूक लागली. यशवर ना कालच्या ब्लॉग मध्ये अन्याय झाला. खूप अन्याय झालाय. हे ह्यांनीच केलंय ह्यांनी अन्याय केला त्याच्यावर. हा चला चालू हे लवकर एका हाताने आईला 2 हात लाव. एका हातानेच करायचं. अरे उठ स्पीड वाढ. बरोबर आहे. काय घंटा होत आहे. शेवटची 20 सेकंद. ए 5 सेकंद. जरा राहिलं बाई. स्पीड कर ना जरा. चला आम्ही जातो नाश्ता करा. लय गेम खेळलो भाई. ए सोन्याचं बिस्किट काढायचंय काय? मॅजिक शो बघायचा. सोन्याचं बिस्किट काढायचंय काय? ए मॅजिक शो बघायचा. उशीवाडी याचा तर काय संपतच नाही भाई. कोणाला एवढं दाखवायचे फोटो काय माहिती नाही. सांगतोय खायला चला तरी ऐकत नाही.
सिद्ध्या जरा साईड सिद्ध्या. का आलं यश का आलं यश एवढा घाम का सुटला नाराज दिसतोय बाई थोडा. हे बी इथे ना मिसळ. चला 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 पेरूची वाडी पेरूची मिसळ. टेबल भेटलाय बाई. सेंड कर ना अभय. हा ओ माय गॉड्स. हुड हुड दबंग. अरे हा उड पण भाव पण मस्त खेळला सगळे गेम. भाई बसते खेळा म्हणजे बा- तुम्ही काल तिची हे केलं का भरपूर. काल हे करणारा बघा हा होता बाकी काय नाही. काल बिचारा यशला रात्री सतवलंच ते. त्याला मिसळची ऑर्डर दे आणि आल्यावरती सगळा मार यशने दाखवतो तुम्हाला खाल्लेला काय काय मागवलं ते रात्रीचा मार. खायला. काढू काढू. चला फोटो वगैरे काढून झालं का आपलं. जाऊया आता मिसळ खायला. कधीपासून जाव्याच करतोय ना सांगतोय भूक लागलं तरी ऐकत नाही फोटो काढत बसलेत. तर आपण मिसळ मागवलेल्या आपल्या मिसळ आलेल्या आहेत विथ पापड दही. एक एक पार्सल करतो पुढे फटाफट. मिसळ आले काय बाई कशी टेस्ट. एक नंबर. आपण पण टेस्ट करूया. झणझणीत मिसळ एकदम कडकमध्ये. तरी पण वेगळी आहे रस्ता पण वेगळा आहे पापड. पण तरी पण खायचे असेल ना मिसळ कोल्हापूरमध्ये बाबा एम एस जोर नाही. कोल्हापूरचा आहे ना तो म्हणून बाकी काय नाही हां एवढंच. पण चांगलं आहे मिसळ. आहे कोल्हापूरचा. देणार आहे तो. आहे कोल्हापूरचा. पण जावया पण जरा दुसरे प्रांत नाही आवडतात आपल्या महाराष्ट्रात. जसं ते झालं बिहार युपी. आता येणार आजकाल त्याला सातारा पण आवडतंय. ते तुम्हाला समजेल अगोदर. सातारा चला 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 मिसळ खाऊया आणि डायरेक्ट जाताना भेटूया किंवा आईस्क्रीम पण येणार आहे. भेटूया नंतर बाय. आता पेरूची वाडी लस्सी पेरू लस्सी कशी आहे. मस्त आहे, मस्त. ना ना इथंच खाऊ. झालं लास्ट. चल डायरेक्ट जेवूया. चला मिसळ वगैरे खाऊन झाले पण टेस्ट वगैरे चांगली आहे आणि फेमस आहे इकडची पेरूची वाडी मिसळ. पेरूचा लस्सी पेरूचा होतं पेरूची लस्सी पण प्यायलो आणि आता आम्ही पेरूचं आईस्क्रीम खाणार आहे. तर आता तिकट लागते रोहन. जेवण झालं आहे आमचं. मिसळ जेवण बोलतोय मिसळ खाऊन झालं आहे लस्सी पिऊन झालं आहे. आता आम्ही पेरूचं आईस्क्रीम खातो. सेम पेरू लागतो. पेरूचं कडक. आईस्क्रीम खाऊया आणि तुम्हाला रिव्ह्यू सांगतो. मी तू जास्त कसं दिसते. जर का बसायचं आहे का रे. नाही ओरिजिनल पेरू मसाला का मसाला अजून. तुम्ही नक्की इकडे आलात ए अभय कधी इकडे आलात तर नक्की ट्राय करा आईस्क्रीम पेरूचं आईस्क्रीम. निघा नाही जरा बारकीला शॉपिंग झालेली आहे. बारकीला खाऊ घेतलंय आपल्या परीला. हे बघा भावाने पण घेतलंय. आता काय माहित नाही बोलतोय घेतलंय भाचीला पण आता बघू. नाही एक कसं काय तेजूला ते. घेतलं एक तेजू. हा एक तेजूला. हे बघ सिद्ध्या. हा यस माझ्या याच्यातच ठेवली. यस मरू दे जाऊ दे. हे थांब ना चला. रे. जाऊया गाडीची इथे पटकन. येत असाल ना फॅमिलीसोबत या. लहान पोरांना पण घेऊन या खूप मजा कराल आणि ते लहान पोरांना खेळण्यासारखं भरपूर काय काय ॲक्टिव्हिटी भरपूर आहे बाई लहान पेरूच्या पोरांसाठी. वाडीत पेरूच्या वाड्यात पेरूच भेटतील पण तुम्हाला दुसरं काय नाही भेटणार. येऊन आहे ना पेरूची वाडी नाही बघितली म्हणजे काहीच हां. नाही. आणि ॲक्टिव्हिटी गेम्स वगैरे. भाई प्लॅनिंगच्या लास्टला हे मी डिसाईड केल्या. हां ठीक आहे. मग All काय आता goes अवॉर्ड to- वगैरे काय आहे. हा अंशुमन आवड. अंशुमन अवॉर्ड
हे 10 रुपयासाठी 100 रुपये सुट्टे करायला लावले. जाऊ दे, भाव आहे म्हणून काल 12 भाव वाजता आहे. आईस्क्रीम खायला घेऊन जाणार होता. पण रात्री जरा झोपलो लवकर. नाही आम्ही गेम खेळत होतो ना, त्याच्यामुळे जरा खेळलो. गेम खेळलो. हां, गेमचे व्हिडिओ येतील. गेमचे व्हिडिओ ते तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये दिसतीलच. तुम्ही मागचा ब्लॉग बघितला असेल तर मागचा ब्लॉग जाऊन बघा, कारण की ह्याचे आपले 3-4 पार्ट येणार आहेत आणि हा आपला 3रा ब्लॉग असणार आहे. चला जरा सामान वगैरे करूया आणि डायरेक्ट आता पोचल्यावरती भेटूया. बाय बाय. डायरेक्ट पोचल्यावर बाय. आपण पोचलो आता काराम मंदिर ना. बरोबर. पेरूच्या वाडीपासून अर्धा तास अर्धा तास लय ऊन अर्धा लागते, ते पाऊस तासाच्या नाही. डिस्टन्सवरती काराम मंदिर आहे. पावसाच्या हिशोबाने आलेलो पण एकदम वाट लागली बघा. काराम मंदिर. अभय काल रात्री सकाळी म्हणत होता हेच काय? चला आपल्या ह्याच्यामधलं शूट वगैरे काढू आणि आतमध्ये बघूया, आतमध्ये शूट करायला भेटतंय काय. भेटलं तर आपण घेऊ, नाही तर मग डायरेक्ट 12ला भेटू. चला बाय. मस्त एकदम. उन्हामुळे जरा डिहायड्रेट झालो आहे. खूप असा स्पेस वगैरे आतमध्ये आहे. व्हिडिओ काढायला अलाउड नाही आतमध्ये, त्यामुळे आपण लिहिलंय काय? आता नंतरला भेटूया. दर्शन वगैरे घेऊया आणि दर्शन वगैरे घेऊन भेटूया. आता सावली बघूया. सावली बघूया आणि बसूया तरी. बस बस. टेकू घेतलाय थोडा वेळ आणि मग नेक्स्ट लोकेशनवरती निघू. पुढे कुठे जायचं आहे? पांडवलेणी. दिवसातलं लास्ट डेस्टिनेशन पांडवलेणी. त्यानंतर पांडवलेणीकडून डायरेक्ट मुंबईला रिटर्न. अभय कडकडीत ऊन आहे आणि लई ते आता पाय वगैरे तापतात. झालं आमचं दर्शन. थोडा वेळ बसलो, जरा स्टोऱ्या बिऱ्या अपलोड केल्या. अभय आता चल, आता बाहेर थांबले तो व्हायचा येते सगळे. ये जा, एक फोटो काढ नाही यायचं. चला आणि चालेल ते डायरेक्ट शूज वगैरे खाली. चला शूज वगैरे घालून झाले. आता आपलं जाव्या फटाफट. गाडीची ते भाई बेकारवाला ऊन लागते. चटके वाजत आहेत चटके. कुठे कुठे? ह्या मंदिराच्या बाजूलाच ना कपालेश्वर मंदिर बाजूलाच आहे, नाहीये. रामकुंड ऐक ना. आहे, सीता गुफा आहे. हा. तर हे 3 लोकेशन एकाच ठिकाणी आहे. आता आपण जायत आहे गजब बेइज्जती है. तिथे. केतनला गरमीचा एवढं त्रास लागू होतोय, पण काय करायचं, नाही, फिरायला आलाय नाही, आपल्या बरोबर. हे मला लागू दे. एवढं करायला लागतंय. हे बघा, तुम्ही बोलता ना केतन साधा आहे. माझं चोट बोलला चुती आहे. आणि हा तर सोडून द्या विषय, बोलायचंच नाही मला. लेणीला जाऊले टाइम लागून लागेल. कपालेश्वर अबे लेणीला टाइमपास करू. लेणीला पोचून तिकडे जरा सावली बिलीमध्ये भाव फोटो काढू. तिकडे फोटो काढायला तसा पण टाइम होणार आहे. त्याला सातारावाली पाहिजे. चला चला, आपलं प्लॅन कॅन्सल झालं, थोडं चेंज झालंय. प्लॅन थोडा चेंज आहे. पांडवलीला चाललोय डायरेक्ट, मग तिकडनं डायरेक्ट रवाना घरी. चला. नाही लय लांब. हे आंबे. ह्याच्या कपाळावर मार ह्याच्या कपाळावर. ह्याचं काय माहिती का? एक बिना चष्म्याचा काढ, एक चष्म्याचा काढ, एक असा काढ आणि एक असा काढ. हे चल. चला चला चला, बाय 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 बाय. भेटूया पुढे. चला. ये क्या हो गया? फायनली रीच झालो आपण
पांडव लेणीला. त्यामध्ये एक शॉर्ट झाला, हायवेवरून लेफ्ट मारायचा होता आतमध्ये, पण आमच्या भावाला एवढी चूल होती बेंचोत 115 पर्यंत न्यायची की डायरेक्ट घेऊन गेला सरळ सरळ. वरून पुढे युटर्न पण नाही आम्हाला आमचा लवकर. लीडर कसा आहे सांग. आणि लीडर तर आमचा भाई खतरनाक आहे. माणूस काय- त्याला लेफ्ट राईट सर्कल काय माहिती नाही. बाय मॅप दाखवा देतो. चालून 2 मिनिटं झाले. 2 मिनिटं चालून. 2 मिनिटं टिकतच नाही. फक्त 2 मिनिटं. हा बघा इशारे, बघा इशारे. काय बोलतोय? काय बोलतोय? पाणी पाहिजे काय? चला चला पाणी पाहिजे? लावड्या तुमच्यासाठी बस. नको, आमच्यासाठी बसले ना काय. आम्ही याच्या पाठीच आहे आणि आमच्यासाठी बसलेला. वरती आपल्याला शॉर्टकट या पायऱ्या आहेत. इथून शॉर्टकट आहे. चले भाई ये ना, ये सरी चल ना इथून. पाणी पोचलो आहे. सनी पाणी पाहिजे काय? यू वॉन्ट पाणी? वाय? ऑल ओके ना? पाणी जर दिलं का दोघं कोण दोघं? 1 आणि 2. हा 1 आणि 2. कोण एखादं 1 आणि 2. 1 आणि 2. कोण 1 आणि 2 बोलतोय. तिने घेतलेलं नाही तिने. इथून हा? सगळा हिशोब देतो म्हणून. सनी लावड्या माती सरकते इथं, हे. हे झोपतोय. ये ना आता वरचं. तेवढं दे वर. हा ये ना. चला पोचलोय भाई वरती. ब्लॉक ठेव. हा चालू आहे. कशाला ब्लॉक ठेव? चालू असतं कॅमेरा. 25 4 नवा तिकीट काढ तिकडे. तिकीट आहे. किती आहे तिकीट? पहिले व्हिडिओचा हा ना, आतमध्ये ना घाल. 25 रुपये 20 रुपये. प्रति व्यक्ती ऑनलाईन 20 रुपये. विदेशी पांडवलेनी इंटर झालंय. अरे रे रे रे, हे कुंड होतं बघ, मासे पण आहेत बाई त्याच्यात. पण काय बघ करून ठेवलं माणसांनी. कृपया तुम्ही पण येत असाल पांडवलेनीमध्ये तरी असं करू नका. बॉटल वगैरे टाकू नका पाण्यामध्ये. आपली प्रकृती एवढी चांगली आहे तर तुम्ही कृपया खराब करू नका. तुला काय म्हणायचं आहे ह्याच्याबद्दल? चांगला संदेश तू फॉरवर्ड केल्याबद्दल तुझा अभिनंदन. थँक्यू. इकडे पण सुंदर वातावरण आहे. फक्त पाऊस असतं तर अजून जरा मजा आली असती. माणसं आहेत ना, हा. ती समाजाला कलंक आहेत. समाजाला कलंक असली माणसं असतात. असली माणसं. असली माणसं आलंय ब्लॉग मध्ये. कलंक. मी आणि सनी इथे बसलोय गेटवरती. हे लोक गेलेत पुढे. त्यांना ते गेलेत पुढे, तिकडे पुढे वरती बघायला. आणि आता पहिला कोणता फोन लावला? केतनला कॉल केला आणि केतन सांगितलं की आपला गोप्रो जमा केला आहे सिक्युरिटीवाल्यांनी आणि देत नाही, फाईन मागतोय 500-1000 रुपये. तर केतन येतो आहे. आणि अजून कोणला ते फोन केला? रोहनला पण कॉल केला की गोप्रो आपला जमा केला म्हणून. तर बघूया आता येत आहेत ते, त्यांची रिॲक्शन घेऊया, बघूया काय बोलतात ते. आणि रोहन घाबरलं बोलतो. तर येऊन द्या आता. वरती सोया घ्यायची. ठीक आहे, ते आल्यावरती बघा त्यांची रिॲक्शन घेऊया आपण. चला नंतर भेटा. बाय बाय बाय. सेक्युरिटीवाल्याकडे जाय बोलतो. 5,000 दे, नाहीतर नाही देणार गोप्रो. व्हिडिओ कशाला व्हिडिओ देते? किती आहे जेवढा ब्लॉग आहे? इथला इथला फक्त. इथलंच. अरे पण काय परमिशन घे. लवकर यायला नाही रे. तिथनं कसं आहे? अरे आता इथे आम्ही काढत होतो रे ब्लॉग वगैरे. काय नव्हते काढत. चले चला बाई. चला बोलवलं आपल्याला. चला इकडे थांबायला लावलं तुम्हाला. मग थांबा नाही इथं. तिकडे मेन काउंटरला. मेन काउंटरला. चल चले रोहन, चल ना आता बाबा. चला झालं आमचं आता. लेणी वगैरे फिरलो, दमलो, निघालोय. महत्त्वाचं काम राहिलंय ते आता खाली जाऊन करू. म्हणजे पाणीपुरी खायचं.
चला आपण सोडलं मुरगाला. चला चाललो आम्ही आता खाली जाऊया जरा काहीतरी खाऊया आणि डायरेक्ट मुंबईला रवाना. चला थांबलो खाली. आता आम्ही नाश्ता करायला थांबलोय मित्रांनो आणि आपला ब्लॉगर रोटोवाला चीज दाबेली खातो. दाबेली खातोय त्याच्यामुळं थोडंसं त्याचं काम मी सोपं करतो आहे. आणि इकडे नाशिकमधली पांडवलेणी बघून आम्ही आता खाली उतरलो आहे आणि जस्ट आम्ही आता इकडे एक पाणीपुरीचा स्टॉल आहे तिथे पाणीपुरी खाली आहे. त्याच्याकडे पाणीपुरी शेवपुरी भेल आणि दाबेलीसुद्धा भेटते. तर आम्ही आता इथे दाबेली खाऊन पाणीपुरी खाऊन आम्ही मुंबईसाठी रवाना होणार आहे. काय दाबेली असं आहे का माझ्या मला ही जात नाही. तर आता नाही ते एवढी खास नाही बेल एवढी खास नाही. दाबेली ठीक आहे आणि दहीपुरी पण ठीक आहे पण आता सध्या भूक लागली म्हणून आपण खातो आहे. कारण की मुंबईला जाऊन डायरेक्ट आपल्याला जेवायचं आहे कसारा भिवंडी साईडला. त्यामुळे नाश्ता करूया आणि निघूया. चला हा निघालो म्हटलं आता. हा नाही पाऊस नाही झालं गाडी जातोय. आणि आम्ही निघू बोललो आम्हाला 5-6 तास लागतील. तिथे आम्ही मका खातोय. 12 1 वाजेल. 12-1 वाजेल. मक्याचं कणीस भाजको कणीस फक्त नाही, थोडंसं बा, लिंबू लावून खाल्लंय एकदम क्वालिटी आहे. हाय पोट दाखव पोट. पोटासाठी कमी चल खाल्लं. बाय. पोटासाठी हो, सगळं काही चालू हो आहे. येतो म्हणताना पोटाचे हाल करून चालणार कसं. हा, हे जेवण सगळं येणार. करतोय पोटासाठीच करतोय ना आपण काम धंदे सगळं काय. पोटासाठी आणि हा, ठीक. मग पोटाचे हाल करून चालणार कसे. म्हणून सिद्धेश तू राजकारणात का नाही गेला? बिनधास्त पिऊया संध्याकाळी. नाही टाइमपासच नाही पण इथंच प्यायचं ना. चल काढा पलांडे अरे तो बघ तिथं आहे. काढ इकडे घे. तुला काय म्हणायचं? हाय. आता जेवणार हाय एक जेवण प्रमोशन करतोय. नाही, आपल्याला जेवणच vlog आहे. पल्सर सोल्ड हा. करायचे आहे. हे बघा इकडे तुला बोलायचं आहे मग याला पण घे ना ओनरला. अरे ओनरला आपल्याला हा पल्सर सोल्ड करायचे आहे. सॉल्ट हा आहे सॉल्ट अरे म्हणजे विकायचे विकायचे. थोडंसं कसं आता आता जरा घसा चुकलाय ना म्हणून. वेट ब्रो. हा. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. तर आपण एक लोएस्ट प्राइस मध्ये आपण तिला आपल्या करतो. फॉलोअर्सला सेल करतोय. बदलापूर लोकेशन. बदलापूर लोकेशन आहे. नंबर घ्या 9850575899 9850575899. कोणाला नंबर कॉन्टॅक्ट करा. आणि शिव्या घाला. ब्लॉग अरे आवाज तुम्ही करताय रे. बुटा कुणी मारल्या माहित आहे ना. कट करायचे आपल्या हा, ब्लॉक cut मध्ये करा. काय ब्लॉक ब्लॉक ब्लॉग मध्ये काय नाही. ठीक आहे जेवून घेऊया आणि ब्लॉग इथेच संपूया कारण की आता खूप डिहायड्रेट झालं जरा दमलोय आणि डायरेक्ट घरी जाऊन डायरेक्ट लेटी घेणार. त्यामुळे आपण इथं संपूया आता ब्लॉग. जेवण झाल्यानंतर संपूया. चुप रहना भाई, बंद करना तेरा बकवास बंद कर अभी. जेवण झाल्यानंतर डायरेक्ट ब्लॉग संपू. चला बाय. चला मित्रांनो आता आपलं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता आपण निघालो आहे डायरेक्ट घरी. ए सावकाश चालव समजलं ना. हे बुम बुम करू नको जास्त. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट पण करा तुम्हाला कोणता पार्ट आवडला. आणि आम्ही जे रात्री जो मागच्या ब्लॉगमध्ये जे टाकलेत गेम्स ते पण तुम्ही बघा आणि सांगा कोणता पार्ट तुम्हाला जास्त आवडला. कोणाला जास्त फटके भेटलेत वगैरे ते सगळं सांगा. हे वाक्य लाईक शेअर आणि सबस्क्राईब. हा आणि आपल्या भावाला थोडं 2 शब्द फक्त ट्रिप कशी झाली ते फक्त सांग. हे सगळे लाईक शेअर आणि ट्रिप मित्रांनो कशी झाली सांग. ट्रिप एक नंबर झाली. थोडासा मार ह्याला त्याला सगळ्यांनाच भेटला. जास्त काय ते तुम्हाला चर्चा समजेलच ब्लॉग मध्ये कोणाला समजलं पडला ते. समजलं हा, असेल. मागच्या ब्लॉग मध्ये समजलं असेल बरोबर. तर लक्षात ठेवा जेवढे पण ब्लॉग्स आपल्याला आपल्या YouTube वरती आलेले असतील सगळ्यांनी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू विसरू नका. नका. आणि बेल आयकॉन बेल आयकॉनवर टॅप बेल करणार आयकॉन ना?
काय करणार ठीक आहे चला बाय बाय भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये बाय